महायुती म्हणून मग शिंदेसाहेब आपल्या सोबत आहेत, नंतर अजितदादाही आले. पण 80% जागा मला वाटतं हा देशामध्ये विक्रम झाला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आपली त्याचे सदस्य आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बिहारमध्ये आता निवडणुका झाल्या, वेगवेगळे तर्क लावले जात होते, पण महाराष्ट्राचे रेकॉर्ड पुन्हा विधानसभेमध्ये बिहारने तोडलंय. 80%च्या वर जागा आज बिहारमधील ते आमदार भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि संपूर्ण देश हा भाजपच्या पाठीशी उभा आहे, मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोश्यावर या पक्षाची सगळी दारोमदार होती, हे सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत, संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधीच सांगितलंय की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजे. परत 4 वाटले, आता 104 करू का? 105 करू. पण 122च्या 22 अण्णांचं काम भारी आहे. पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2-2:30 वाजता मी मुंबईहून आलो. 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती कार्यकर्त्यांची. नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे, ते म्हणजे मग आमचं तिकीट आहे ठीक आहे, आमचं काय होईल, अशी अनेकांच्या. कारण कार्यकर्ते सुद्धा त्यांचं म्हणणं रास्त आहे. अनेक वर्ष आपण ते काम करतात पक्षामध्ये, अनेक वर्ष आपण यांच्याशीच भांडलेलो आहोत, बरोबर आहे. कधी हमरी तुमरी, कधी हातापायी, ती तुमची आमची त्या ठिकाणी होत आलेली आहे. मागच्या इलेक्शन मध्ये शाहू महाराज तुमच्या मतदारसंघात मी पण आलो होतो, म्हणजे हल्ला झाला म्हटलं असं मी येतो मोठं तिकडे, मी सुद्धा पळत आलेलो होतो. आणि हे चालणार आहे. मला पत्रकारांनी विचारलंय की इतके टीका करत होते, तुम्ही त्यांना कसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी करणार का आमचं कौतुक करतील. किती चांगलं आहे गिरीश महाजन, सीमाताई किती चांगलं काम करतायत, राव भाऊ कसं करतायत, बाळासाहेब काय, असं कोणी म्हणेल का. देवेंद्र किती चांगलं काम करतात असं कोणी म्हणेल का. म्हणणारच नाही, आमचं टीकाच करणार आहेत. पण कालांतराने असे दिवस बदलत आहेत की आज सगळे दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष आमच्यावर टीका करत होते, आमच्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, ते आता सगळे या पक्षामध्ये आलेले आहेत. कारण त्यांनाही कळतंय या देशाचं भलं मोदी साहेबांनी करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतो, आमची महायुती करू शकते. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करायचं ठरवलेलं आहे. नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर, या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळे पैलू या शहरामध्ये आहे. आणि आता तर कुंभमेळा आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि हा कुंभमेळा आपल्याला अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पाडायचा. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, स्वच्छ कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही सगळेजण जर एकत्रित झालो तर मला वाटतं की गेल्या वेळी सुद्धा खूप कौतुक फक्त कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. आम्हाला 5 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावेळेला